त्या धर्माधिकाऱ्यांच्या घरात ना मुश्किल होतं मला राहणं. तुरुंगात असल्यासारखं वाटायचं अरे मला सारखं. पण एक नक्की होतं, आपलं बाळ तुझ्या पोटात असल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी नक्की मिळते. पण पुढे काय करायचं? तुझी डिलिव्हरी होऊ दे, पण तोपर्यंत कुणालाही काहीही बोलू नको. सीमा, बरं झालं तू आलीस. अगं पोलीस आलेत. पोलीस? पोलीस कशासाठी आलेत? काय केलं आता आपण? अगं आपण नाही केलं, त्यांचे ते चालेत त्या माणसासाठी. अगं कोण माणूस? अगं असं काय करतेस? संद्रतेस का तू? तुम्हीच नाही का त्या माणसाला घेऊन आलात घरी, मार लागलेला तो माणूस? हा तो माणूस. तुम्ही फायनली पोलिसांना बोलावलं का? पण नाही बोलवलं, ते चालेत. मग तू चल बरं, तू आज चल, मी सांगते तुला. अंशू काय प्रकार काय आहे सगळा? त्यांना न्यायला पोलिसांना बोलवलंय ना, मग अजूनही माझ्या रूम मध्ये काय करतात? तू जरा शांत राहा भाऊ, तू बसा. हे बघ, झाल्या प्रकारामुळे आम्ही घाबरून पोलिसांना बोलवणारच होतो, पण काय हे इन्स्पेक्टर तुम्ही बोलावलं शिवाय चालेत का? मी सांगतो. माझं नाव विक्रम रणदिवे, फ्रॉम क्राईम ब्रांच. क्राईम ब्रांच म्हणजे आमचे साहेब आहेत. नाही म्हणजे मला एक कळत नाही, हे जर क्राईम ब्रांच मधले आहेत तर ती लोक ह्यांच्या मागे का लागली होती? त्यांना मारत का होती? आणि हे काही न करता आमच्या गाडीत का येऊन बसले? मुळात एका पोलीस ऑफिसरवर हात उगारण्याची डेअरिंगच कशी झाली लोकांची? कारण त्यांना ते ठाऊक नव्हतं की मी इन्स्पेक्टर आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणताय मला कळत नाही. अहो मी सांगितलं ना, आमचे साहेब पोलीस ऑफिसर आहेत आणि गुन्हेगारावर अचूक झडप घालण्यासाठी फेमस आहेत. ते अट्टल गुन्हेगारांना जेरीस आणला यांनी. अहो आमचे सर जनरली सिव्हिल ड्रेसमध्येच मोठमोठ्या केसेस हँडल करतात. सध्या मी सुंदर नगर विभागातल्या एका नगरसेवकाच्या काळ्या धंद्यांवर नजर ठेवून होतो. त्या एरियामध्ये त्याच्या बऱ्याच इलिगल ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. वेश बदलून त्याच एरियात मुक्काम ठोकला होता मी. सगळीच पाळमुळं खणून काढायची होती मला, पण त्याच्या एका माणसाला संशय आला. म्हणजे मी पोलीस असल्याचं नाही, मी तिथे काहीतरी माहिती गोळा करतो याचा संशय आला. त्यांनी लगेच त्यांच्या माणसाला गोळा केलं आणि सगळे मला मारायला धावले. नेमकं त्याच वेळी माझ्याकडे माझं रिव्हॉल्व्हर नव्हतं. त्यांनी आणि त्यांच्या माणसांनी मला खूप मारलं. मला जर तुमच्या गाडीत आश्रय मिळाला नसता तर कदाचित माझ्या जीवावर बेतलं असतं. मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. आम्ही सरांच्या टच मध्ये असतो. मी साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर असतानाच यांचा फोन लागे ना, तेव्हाच मला डाऊट आला होता. मी त्या एरियातून फाइंड आउट केलं आणि आम्ही सरांना शोधतच होतो. गाडीवरून ट्रेस आउट करत करत आम्ही इथपर्यंत पोहोचलो. हे बघा, तुम्ही ज्या पोलीस स्टेशन बद्दल बोलताय ना, तिथले इन्स्पेक्टर खैरनार आम्हा सर्वांच्या चांगल्या परिचयाचे आहेत. मी जरा एकदा त्यांच्याशी बोलून घेते. मॅडम, तुम्हाला खरं वाटत नसेल तर माझं कार्ड दाखवू का? नाही नको, त्याची काही गरज नाही. नाही, मॅडम बोलतायत तेही बरोबर आहे. अशा वेळी खात्री करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरं, आम्ही निघतो. थँक्स फॉर एव्हरीथिंग. सावकाश. तुम्ही प्लीज जाऊ नका. तुमची कंडिशन बरी नाही बाहेर जाण्यासाठी, प्लीज. हां सर तुम्ही आराम करा. पडून राहा. तुम्हाला विश्रांतीची खूप गरज आहे. तुम्ही जरी पोलीस ऑफिसर असलात तरी मी डॉक्टर आहे. माझे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला ऐकावे लागतील.
मी तुम्हाला इंजेक्शन दिलंय, त्यामुळे निदान 1 दिवस तरी तुम्हाला आराम करावा लागेल. आणि तुमच्या पायालाही मुका मार लागलाय. विश्रांती घेणं इज अ मस्ट. तुम्हाला जर हवं असेल तुमच्या घरच्यांना इथे बोलवून घ्या, नाहीतर त्यांना सांगा की तुम्ही इथे आहात. अहो पण डॉक्टर. हो सर, मॅडम बरोबर बोलत आहेत. आणि खरं सांगू का सर, खूप चांगली माणसं आहेत हो ही. अहो तुम्ही कोण आहात ते माहीत नसताना एवढी मदत केली या लोकांनी. हो प्रश्नच नाही त्यात काय. हो ते आमचं कर्तव्यच आहे. तुम्ही काही काळजी करू नका. आराम करा बघू. मी जरा उशी नीट करतो. हा सावकाश सावकाश. तुम्ही आमच्या सरांची इतकी काळजी घेतलीत, थँक्यू. उद्या सकाळी येऊन मी त्यांना घेऊन जाईन. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. राधा, खारुअण्णा, यांना इथे माझ्या खोलीत का ठेवलंय? सीमा वहिनी, तुम्ही आमच्या खोलीत या. तसाही सौरभ नाहीये, मी एकटीच आहे. मलाही सोबत होईल. चला, दुसरा काही पर्याय नाहीच आहे माझ्याकडे. पण एक सांगून ठेवते तुम्हा सगळ्यांना, यांना इथे ठेवून घेतलेलं मला अजिबात खपलेलं नाहीये. सीमा, सीमा वहिनी, सीमा ग ऐक. सीमा, राधा तू अपसेट होऊ नकोस. मी समजावेन सीमाला. या विक्रम रणदिवेला बरं वाटेपर्यंत घरीच ठेवावं लागेल. सौरभला हे फोन करून सांगायला हवं. त्याचा फोन पण नॉट रिचेबल आहे. सौरभ, निदान तू तरी एक फोन कर. अरे ये लवकर, ये लवकर ये. हो ना. हे काय सगळं मॉडेलिंग वगैरे करायचंय? रॅम्प वॉक? ओ हॅलो, तुझे आणि रेवती मॅमचे लग्नाचे फोटोज काढायचे. तरीच वाटलंच होतं मला. ते बोकड कापायला नेताना आधी सजवतात ना, तसा दिसतोय. म्हणजे आजोबांना खरं वाटण्यासाठी तुम्ही एकमेकांना हार घालताय किंवा किंवा मंगळसूत्र घालून शेजारी उभं राहून वगैरे. ओ गॉड, काय त्यासाठी चालूय ना आपण इथे दिल्ली ऑफिसला. मुंबईत जर काही बातमी लीक झाली असती ना तर खूप प्रॉब्लेम झाला असता. म्हणूनच तर आपण इथे आलोय ना. शिवाय तुझ्या विजाचं काम होतच की. आणि आजोबांना दाखवण्यासाठी लग्नाचं एक खोटं सर्टिफिकेट तयार करायचं होतं. सर्टिफिकेट म्हणजे लग्न खोटं जरी असलं तरी सर्टिफिकेट खरं वाटेल असंच असणार. लग्नाचे फोटो हार घालताना वगैरे. ए बाई, मी कुठल्या सापळ्यात नाही ना अडकणार? नाही. प्रियांका, सगळी तयारी झाली? हो मॅम, तुम्ही खूप सुंदर दिसताय. शट अप. या सगळ्या फालतू गप्पा मारायला वेळ नाहीये माझ्याकडे. मॅरेज सर्टिफिकेट हो माझ्याच जवळ आहे, रेडी आहे. ते तिसऱ्या कुणाच्याही हातात पडता कामा नये, समजलं? मॅम, आता तुझा इमोशनल ड्रामा नकोय मला इथे. हे सगळं मला सुद्धा नकोय सौरभ. पण माझ्या आजोबांसमोर नाईलाज आहे. त्यामुळे हे नाटक असलं तरी हे लग्न त्यांना खरं वाटलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं करायचं, कोणतीही नाटकं न करता. अंडरस्टँड? फोटोग्राफर आलाय? हो मॅम. आणि बाकीची तयारी सगळी झाली आहे. अगं मग सुरुवात कर लवकर. या बघा आल्याच. मग ते मला कशाला सांगतेस? तर घे त्यांच्या हातातून आणि सुरू कर. मॅम जरा बसता का?
मुंडावळ्या बांधायच्या आहेत. हे मी नाही मांडणार आहे. मॅम मॅम माझं लग्न झालंय आणि लग्नाच्या विधींसाठी हा आयटम कंपल्सरी असतो. शट अप. मी आलोच जरा. मॅम प्लीज, हे बांधावंच लागेल. बांध. बसा ना. नॉनसेन्स. अरे किती उशीर. चला पटापट तो हार घे पटकन. इथे फोटोग्राफर, चला फोटो काढा पटापट. हो. अरे बघतोयस काय, आता घाल तो हार माझ्या गळ्यात. ऍक्च्युली मुलीनी पहिल्यांदा घालायचा असतो. झालं. मॅम हे मंगळसूत्र. पुन्हा एकदा फोटो. ओके, नेक्स्ट. थोडे जवळ या. अजून थोडे. ओके, स्माइल प्लीज. थोडी. ओके. झालं. हो. झालं सगळं. थँक्यू. तुम्ही निघा आता. मॅम मॅम मी म्हणजे आता मला खूप. शट अप. मूर्ख आहेस का तू. असं समज की एका फिल्मचं शूटिंग चाललं होतं आणि आपण ऍक्टिंग केली आहे त्याच्यामध्ये, आणि उत्तम ऍक्टिंग केली आहेस तू. त्यामुळे आता इरिटेट नको करूस मला. मला एक सांग, काही विधी वगैरे झाले का इकडे. नाही ना. मग कशाला घाबरतोयस एवढा. आणि तुझ्यापेक्षा हे लग्न मला नको. समजलं. तू माझा नवरा आहेस फक्त 3 महिन्यांसाठी, आणि तोही माझ्या आजोबांसमोर. त्या खोट्या सर्टिफिकेट्स वरती सह्या कर, म्हणजे संपेल हे सगळं एकदाच. हो. झाल्या माझ्या साहेब. गुड.
भावना स्वप्नील साऱ्या अर्थगीता या नवा अंतरीचे जाणुनी का भूलकाली हवा भावना स्वप्नील साऱ्या अर्थगीता या नवा अंतरीचे जाणुनी का भूलकाली हवा ह्या मिठीला ह्या घडीला तू सख्या तव श्वास दे आठवांच्या मैफिलीला आसवांचा साज दे स्वप्न वेड्या या सखीला स्वप्न वेडी साथ दे आठवांच्या मैफिलीला काय झालं? डिस्टर्ब आहेस? खूप विचित्र वाटतंय प्रियंका. मला मान्य आहे सगळं नाटक आहे, हे लग्न आहे, रजिस्ट्रेशन सगळं खोटं आहे, पण मी राधाला फसवतोय. अरे सौरभ, तुला किती वेळा सांगायचं की हे फक्त एक नाटक आहे म्हणून, आणि तुझ्याच इतकं रेवती मॅमलाही नको आहे हे सगळं, पण म्हणूनच त्यांनी तुला निवडले का? कारण तू तू खरंच खूप साधा आहेस आणि विश्वास ठेवण्यालायक आहेस. इतर कुणीही असतं तर या सिच्युएशनचा फायदा घेतला असता, पण तू तसं नाही केलंस. त्यांना जाणीव आहे त्याची. एनिवेज, तुझ्या राहण्याची सोय शामियाना हॉटेलमध्ये केली. गाडी खाली आली आहे आणि आता 3 दिवस तुला तिथेच राहायचं. ओके. बरं, तुझा फोन दे माझ्याकडे. का? पुढचे 3 दिवस तुझा फोन माझ्याचकडे असेल. काय? तू बरी आहेस ना प्रियंका? मॅमची ऑर्डर आहे तशी. मला सगळं मान्य आहे प्रियंका, पण माझा फोन नाही गेला तर घरचे पॅनिक होतील, आणि समजा त्यांनी पॅनिक होऊन काळजीपोटी जर ऑफिसला किंवा डायरेक्ट आजोबांना फोन केला तर प्रियंका सगळा गोंधळ होईल. त्यापेक्षा मी त्यांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. अरे पण मुद्दा बरोबर आहे तुझा. ठीक आहे, ठेव तुझा फोन तुझ्याकडेच. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. पण सौरभ, तुझ्या घरच्यांपैकी कोणालाही कसलाही संशय येता कामा नये. येस मॅम. ही जबाबदारी पूर्णपणे तुझी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही गडबड झाली तर तुझ्या बायकोचं हॉस्पिटल माझ्या ताब्यात आहे. सरळ ब्लॅकमेल